जेव्हापासून सुनबाई गरोदर राहिली होती तेव्हापासून तिने रडून रडून स्वतःला खूप त्रास करून घेतला होता. माझ्या मुलापासून लपून ती मला म्हणायची, आई मला ॲबॉर्शन करायचे आहे, मला या मुलाला जन्म द्यायचा नाही. आणि मी तिला ओरडायचे की चुप बस मूर्ख मुली, का मूर्खासारखं बडबड करतेस. माझ्या सुनेचा रंग सावळा पडायला लागला होता, त्यामुळे माझा मुलगा रोज तिला ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जायचा. पार्लरवाली माझ्या सुनेचा मसाज आणि डोक्याची मालिश करत होती. माझा मुलगा म्हणायचा की हे सगळं केल्यानंतर माझं बाळ खूप सुंदर जन्माला येईल आणि बाळाच्या आईला डिलिव्हरी होताना त्रास होणार नाही. माझी सून प्रत्येक वेळी रडून आतमध्ये जायची, कारण तिला मसाज करून घ्यायचे नव्हते. मी माझ्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करायचे, पण तो म्हणायचा, आई या मसाजमुळे बाळ सदृढ जन्माला येईल आणि आईच्या तब्येतीवर सुद्धा चांगला असर पडेल. तिला डिलिव्हरी होताना खरंच काहीच त्रास होणार नाही. हे ऐकून मी शांत व्हायचे. मला पण वाटायचे की माझी सुनबाई कायम आनंदी राहू दे आणि एका सदृढ मुलाला जन्म देऊ दे. तसे तर ही चांगलीच गोष्ट होती ना. मसाज करण्यासाठी एक मुलगी माझ्या सुनबाईला आतमध्ये घेऊन जायची. पण एक विचित्र गोष्ट होती की जेव्हा ती मुलगी बाहेर येत होती तेव्हा प्रत्येक वेळेस ती दुःखाने म्हणायची की तुमची तर सुनबाई काहीच कामाची नाही. आणि जेव्हा सुनबाई बाहेर यायची तेव्हा ती खूप घाबरलेली असायची. माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहायची आणि काहीच न बोलता चुपचाप बाहेर गाडीत जाऊन बसायची. तिच्या डोळ्यात माझ्याकडून अपेक्षा दिसत होत्या, जसे काही तिला मला म्हणायचे होते की मी तिची मदत का नाही करत. दिवसेंदिवस ती आता कमजोर व्हायला लागली होती. प्रत्येक क्षणी ती स्वतःमध्ये हरवलेली दिसायची. ना चांगले खानपान करायची ना आराम करायची. कधी कधी माझा मुलगासुद्धा तिला विचार करण्याच्या नजरेने पाहायचा. मी खूप वेळा प्रयत्न केला होता की तिच्याशी मैत्री करून तिच्या मनात काय आहे ते जाणून घेईन, पण ती काहीच सांगायची नाही. फक्त म्हणायची की मला या बाळाला जन्म द्यायचा नाही, मला ॲबॉर्शन करायचे आहे. सुनबाई गरोदर राहिल्यापासून आता 5 महिने पूर्ण झाले होते. मी तिला डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टर म्हणाले की मॅडम तुमची सुनबाई कोणत्या तरी गोष्टीच्या दबावाखाली आहे, ज्याच्यामुळे बाळाला धोका होऊ शकतो. तुम्ही तुमच्या सुनबाईंना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तिला जास्तीत जास्त आराम करायला सांगा, ज्याच्यामुळे बाळाची आणि बाळाच्या आईची दोघांची तब्येत चांगली राहील. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी हैराण झाले होते की नक्की प्रकरण काय आहे. सुनबाई नेमकी कोणत्या दबावाखाली आहे. माझा मुलगा तर तिची चांगली काळजी घेत होता. जबरदस्ती तिला रोज नाही तर 2 दिवसांनी तरी मसाज करण्यासाठी पार्लरमध्ये घेऊन जायचा, कारण बाळाची आणि आईची तब्येत चांगली व्हावी म्हणून. असो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सुनबाईला हॉस्पिटलमधून सरळ मार्केटमध्ये घेऊन गेले आणि येणाऱ्या बाळाची शॉपिंग सुनबाईच्या आवडीनुसार करायला लागले. आणि सोबतच मी सुनबाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव गुपचूप पाहत होते. पण सुनबाई प्रत्येक खेळणं किंवा कपडे घेताना उदास दिसत होती. संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा माझ्या मनात हाच विचार होता की सुनबाई असे का वागत आहे. सुनबाईच्या अशा वागण्यामुळे मला आता खूप टेन्शन यायला लागले होते. सकाळी जेव्हा मुलाने पार्लरमध्ये जाण्यासाठी सांगितले तेव्हा मी पटकन सुनबाईकडे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर मला खूप सारे टेन्शन दिसू लागले होते. 10 वाजायच्या सुमारास आम्ही सगळे पार्लरमध्ये पोहोचलो आणि तिथे तीच मुलगी होती जी पहिल्यापासून सुनबाईची मसाज करत होती आणि ती तयारच होऊन बसली होती. तिने एका विचित्र नजरेने आमच्याकडे पाहिले आणि सुनबाईला एका रूमकडे जाण्याचा इशारा केला. मी सुनबाईकडे पाहिले तर तिचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि मला संशय होऊ लागला की कोणती तरी गोष्ट नक्कीच आहे, ज्याच्यामुळे सुनबाई इथे पोहोचल्यानंतरच जास्त टेन्शनमध्ये येते. सुनबाई जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा मुलाने मला बाहेर बसण्यासाठी सांगितले आणि स्वतः कोणत्या तरी कामासाठी ऑफिसला निघून गेला. मी या संधीचा फायदा उचलला आणि दबक्या पावलांनी त्या खोलीकडे जायला लागले. त्या खोलीच्या दरवाजावर जेव्हा मी थांबले तेव्हा मला हलका हलका आवाज येत होता. मी दरवाजा हलकासा थोडा पुढे केला आणि आतील दृश्य पाहिले, पण आतील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी सुनबाई हुंदके देऊन देऊन रडत होती, कारण तिथे तिचा मसाज नाही तर तिच्यासोबत. मी पुण्यामध्ये एका पॉश एरियामध्ये राहत होते. मी, माझा मुलगा आणि नवरा आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप खुश होतो. लग्नानंतर मला 2 वर्षांनी मुलगा झाला होता. माझ्या माहेरी खूप गरीब परिस्थिती होती. माझ्या लग्नानंतर 3 वर्षांनी माझ्या एकुलत्या एक भावाचे सुद्धा लग्न झाले होते. माझ्या भावाला बायको खूप समजूतदार आणि सुंदर भेटली होती. सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणारी, सगळ्यांची काळजी घेणारी आणि संस्कारी मुलगी मला पहिल्या दिवसापासूनच खूप आवडली होती. मी कधीही माहेरी गेले तर ती माझ्या मुलाला खूप प्रेम द्यायची.
मी विचार करून ठेवला होता की जर माझ्या भावाला मुलगी झाली तर तिचे लग्न मी माझ्या मुलासोबत करेन, तिला माझी सुनबाई बनवेल. मला खूप घाई झाली होती की कधी ती मुलगी या जगात येईल आणि तिला मी माझी सून बनवेल. हे सगळं मी माझ्या मनात साठवून ठेवले होते. वेळेच्या आधी मला माझा विचार कोणालाच सांगायचा नव्हता. जवळजवळ त्यांच्या लग्नाच्या 1 वर्षानंतर माझ्या वहिनीने आनंदाची बातमी सांगितली की ती प्रेग्नेंट आहे. मी खूप खुश झाले होते. जेव्हा 9 महिने पूर्ण झाले आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा काही तासानंतरच जी काही बातमी ऐकली होती त्यामुळे मी थोडी उदास झाले होते, कारण मुलगा जन्माला आला होता. मी माझ्या मनाला समजवले की चला काहीच हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्कीच मुलगी जन्माला येईल. आणि तब्बल 2 वर्षानंतर माझी वाट पाहणे संपले, कारण भावाच्या घरी मुलगी जन्माला आली, जिचे नाव त्यांनी कोमल ठेवले होते. तेव्हाच आनंदाच्या भरात मी घोषणा केली की हिला मी माझी सुनबाई बनवेल. तिचे लग्न माझ्या मुलासोबत सचिनसोबत लावून देईल. नवऱ्याने पहिलेच सांगितले होते की ती अजून छोटी आहे, पण माझ्या हट्टापुढे सगळे तयार झाले. माझा भाऊ आणि वहिनी सुद्धा माझ्या निर्णयामुळे खुश होते. जेव्हा दोन्ही मुलं तरुण झाले तेव्हा मी साखरपुडा करण्याबाबत बोलले. कोमल तर शांत होती, पण माझा मुलगा सचिन पूर्णपणे बिघडला होता. म्हणत होता की त्याने कोमलला त्या नजरेने कधीच पाहिले नाही, त्याला हे नातं मान्य नाही. पण मी सुद्धा हट्ट केला की जसे सचिनचे शिक्षण पूर्ण होईल आणि त्याला नोकरी लागेल तेव्हा मी त्याच्या मर्जीचा विचार न करता त्याचे लग्न कोमलसोबतच लावून देईल. सगळी तयारी मी खूप खुश होऊन केली होती. त्याला कोणती गोष्ट दाखवून त्याला विचारायची की हे कसे आहे, तेव्हा तो म्हणायचा की मला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. हे ऐकून मी मनातल्या मनात उदास होऊन जायचे आणि विचार करायला लागायचे. पण प्रत्येक वेळी त्याचे बोलणे मी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे. आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी कोमल माझी सून बनून या घरात आली. माझे पतीसुद्धा खूप खुश होते, कारण कोमलच्या रूपात आम्हाला आमची सूनबाई आणि मुलगी दोन्ही सोबतच मिळाले होते. पण सचिन तर खूप रागात होता. मी खूप मुश्किलने माझी शपथ देऊन त्याला सूनबाईकडे पाठवले होते. रात्रभर मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जाप लावला होता आणि तब्बल 1 आठवड्यानंतर ते एकमेकांसोबत बोलायला लागले होते. माझा मुलगा लाख वाईट असेल पण नालायक नव्हता. सगळं काही चांगले चालले होते. काही दिवसांनंतर आम्ही सचिन कोमलला फिरायला सुद्धा घेऊन गेला होता. 15 दिवसानंतर ते फिरून आले आणि येताना खूप सारी शॉपिंग करून घरी पोहोचले होते. आल्यानंतर सचिन मला म्हणाला की आता सांभाळ तू तुझ्या सूनबाईला, माझी सुट्टी आता संपणार आहे, उद्या पूर्ण दिवस आराम करेन आणि परवा ड्युटीवर जाईन. मी सूनबाईला खूप सारे प्रेम दिले आणि माझ्यासोबत बसवले आणि तिला विचारायला लागले की तुम्ही दोघे कुठे कुठे गेला होता, काही मज्जा मस्ती केली की नाही, तिकडचे हवामान कसे वाटले, माझ्या मुलाने तुला त्रास तर काही दिला नाही ना, शॉपिंग काय काय केली. हे ऐकून माझी सूनबाई फक्त हसली होती. ती काहीच म्हणाली नाही. मग मी सुद्धा तिला परत काहीच विचारले नाही. मग दुसऱ्या दिवशी तिच्याकडून किचनमध्ये गोड शिरा करून घेतला आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि तिथून पुढे माझ्या सूनबाईने किचनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आमच्या घरची परंपरा होती की बाहेरच्या कामांना मोलकरीण लावली तरी चालेल, पण किचन हे घरातल्या स्त्रीनेच सांभाळले पाहिजे. यामुळे घरच्यांच्या मनात त्या स्त्रीबद्दल इज्जत निर्माण होते. त्यामुळे किचनचे सर्व काम म्हणजे नाश्ता, जेवण, चहा पाणी हे सगळं मीच स्वतः करत होते. पूर्ण घराची साफसफाई, भांडी धुणे, कपडे धुणे यासाठी मोलकरीण ठेवली होती. कोमलला मला स्वयंपाक शिकवायचा होता, त्यामुळे रोज आम्हाला काहीतरी नवीन लागत होते. कधी बिर्याणी, तर कधी भाजी भाकरी, तर कधी गाजराचा हलवा. माझ्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मी ज्या अर्थाने माझ्या भावाच्या आणि वहिनीच्या मुलीला सून बनवून घरी आणले होते ते आता पूर्ण झाले होते. मला विश्वास होता की बहिणीची मुलगी तिच्यासारखीच असेल. त्यामुळेच माझ्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पतीसुद्धा माझ्या निर्णयाला दाद देत होते. मुलगासुद्धा वेळेबरोबर खूप खुश तर नाही, पण समजूतदार झाला होता. आणि अशाच प्रकारे दिवस सरत गेले आणि 1.5 वर्ष कसे गेले समजलेच नाही. आता मी मनातल्या मनात छोट्या पाहुण्यांसाठी वाट पाहत होते आणि देवाला प्रार्थनासुद्धा करत होते की लवकरात लवकर माझ्या घरात ही आनंदाची बातमी येऊ देत. त्याच वेळेस 3 महिन्यानंतर कोमलने हा आनंद आम्हाला दिला होता. जेव्हा एक दिवस ती किचनमध्ये काम करत होती तेव्हा मी सुद्धा तिला मदत करत होते. तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. ती तिथून पळतच तिच्या रूममध्ये गेली आणि मी सुद्धा गॅस बंद करून तिच्या मागे किचनमधून तिच्या रूममध्ये पोहोचले.
जेव्हा ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिचा रंग फिका पडला होता. मी तिला सहारा देऊन पलंगावर बसवले आणि डॉक्टरांना फोन केला, पण कोमल आता बेशुद्ध झाली होती. त्यामुळे मी खूप घाबरले आणि शेजारच्यांच्या मदतीने कोमलला गाडीत टाकले आणि ड्रायव्हरसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी लगेच कोमलला चेक केले आणि सलाईन लावली. मी पटकन डॉक्टरांना विचारले तर डॉक्टर हसून म्हणाले की घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही. खरं तर तुमच्या सुनबाईंची शुगर लेवल कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या आणि अशा अवस्थेत तर असे होतेच. मी एक सुखाचा मोठा श्वास घेतला की घाबरायची कोणतीच गोष्ट नाही. पण परत चकित होऊन डॉक्टरांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागले की अशा अवस्थेत म्हणजे काय. तेव्हा डॉक्टर म्हणाली, तुमची सुनबाई आई होणार आहे आणि तुम्ही आजी, त्यामुळे त्यांची शुगर लेवल लो झाली होती. त्यांच्यासाठी विटॅमिन्स आणि दुसरी गोळी लिहून दिली आहे. या त्यांना वेळेवर गोळ्या खायला सांगा आणि दर महिन्याला चेकअप करायला या. जास्तीत जास्त त्यांना फळे खायला द्या. ही बातमी ऐकून तर मी डॉक्टरांसमोर शांत बसले होते, पण मनातल्या मनात मला खूप आनंद झाला होता. समजत नव्हते की माझा आनंद कसा व्यक्त करू. मग मी कोमल ॲडमिट होती त्या खोलीत गेले आणि माझ्या मुलाला आणि पतीला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलवले. जेव्हा ते पोहोचले तेव्हा दोघांना सोबतच मी ही आनंदाची बातमी ऐकवली. सचिनने मला आनंदाच्या भरात मिठी मारली आणि नंतर मला गोल गोल फिरवायला लागला. वडिलांनी थांबवल्यानंतरच तो थांबला आणि मी चक्कर येता येता खुर्चीवर बसले. पण मी पाहिले होते की तो इतका खुश होऊन सुद्धा काहीतरी मोठ्या विचारात दिसत होता. असो, मी त्याला एक भास समजून विसरून गेले आणि त्यानंतर आम्ही सर्वजण सोबत मिठाई, फूल वगैरे घेऊन घरी पोहोचलो. आता तर मी प्रत्येक क्षणाला माझ्या सुनबाईच्या आसपास राहायचे. तिची काळजी घेण्यासाठी मी एक मुलगी कामावर ठेवली होती, जी सुनबाईला वेळेवर ज्यूस आणि काही फळं कापून द्यायची. मी सुद्धा स्वयंपाक वगैरे बनवण्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व वेळ कोमलसोबतच राहत होते. आणि जेव्हा माझा मुलगा सचिन ऑफिसवरून घरी परत येत होता तेव्हा त्याची बायको त्याच्या हवाली करून मी थोड्या वेळ आराम करत होते. सगळं काही ठीक चाललं होतं, पण मी नोटीस केलं होतं की माझा मुलगा सचिन आता कोणत्या तरी खोल विचारात मग्न होऊन बसला आहे. माहिती नाही त्याच्या मनात काय चालले होते. जेव्हा त्याला विचारले तर म्हणाला, नाही आई, काहीच चिंतेची गोष्ट नाही. ऑफिसमध्ये काम वाढले आहे ना, त्यामुळे मला थोडे टेन्शन आले आहे. हे ऐकून मी सुद्धा चिंताग्रस्त झाले की हे सगळं तर जीवनात घडतच असते. असेच दिवस निघून जात होते. मी कोमलची प्रत्येक प्रकारची प्रत्येक वेळी काळजी घेत होते आणि तिला दर महिन्याला न चुकता डॉक्टरांकडे घेऊन जायचे. 2च महिने पूर्ण झाले होते तेव्हा सुनबाई म्हणाली, मला ॲबॉर्शन करायचे आहे, मला हे मूल नको. तिचे हे बोलणे ऐकताच माझ्या पायाखाली जमीन सरकली. मी तिला खूप ओरडले, पण ती रडायला लागली आणि तिने मला नंतर काहीच सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी सचिन म्हणाला की आज मी कोमलला पार्लरमध्ये घेऊन जाणार आहे, म्हणजे पार्लरमध्ये कोमलची चांगली मसाज वगैरे करतील. मी म्हणाले, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, घेऊन जा. कोमल म्हणाली, आई, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला ना. तिचे बोलणे ऐकून मी सुद्धा लगेच पार्लरमध्ये जाण्यासाठी तयार झाले. आम्ही तिघे पार्लरमध्ये आलो तेव्हा सचिनने कोमलला एका रूममध्ये मसाज करण्यासाठी पाठवले आणि कोमलसुद्धा शांतपणे गेली. सचिन म्हणाला की इथे मसाज खूप चांगली करतात, यामुळे आमचे बाळ सदृढ जन्माला येईल आणि कोमलला सुद्धा डिलिव्हरीमध्ये त्रास होणार नाही. मला तर काहीच अडचण नव्हती. आम्ही दोघे तिथेच थोड्या वेळ गप्पा मारू लागलो. सुमारे पाऊण तासानंतर कोमल खोलीतून बाहेर आली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो होतो. आता असेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी होऊ लागले होते. सचिन आम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी पार्लरमध्ये घेऊन जात होता. पार्लरवाली कोमलला खोलीमध्ये घेऊन जात होती. प्रत्येक वेळी कोमल घाबरलेली बाहेर येत होती. हळूहळू तिची ही भीती उदासीमध्ये आणि नंतर खूप टेन्शनमध्ये बदलत गेली होती. मी चिंतेत होते की नक्की प्रकरण काय आहे, म्हणजे कोमल खुश होण्याऐवजी खूप कमजोर आणि टेन्शनमध्ये दिसायला लागली होती. तेव्हा मी संशयात पडले आणि पहिल्यापेक्षा जास्त प्रयत्नसुद्धा केला की याच्या मागचे रहस्य शोधून काढू. मी तर पहिली समजत होते की ही छोटीशी मोठी गोष्ट आहे, पण मला नव्हते माहिती की ही गोष्ट एवढी बिघडली होती. एक दिवस सचिन आम्हाला पार्लरमध्ये सोडून ऑफिसमध्ये गेला. पार्लरवाली कोमलला घेऊन खोलीमध्ये गेली. माझी सुनबाई खूप काळजीमध्ये होती. मी दबक्या पावलांनी त्या खोलीच्या दरवाजापर्यंत गेले तेव्हा मला जाणवले की कोमल हुंदके देऊन रडत होती. मी दरवाजा हलकासा उघडला तेव्हा मला पार्लरवाल्या मुलीचा आवाज साफ ऐकायला आला.
कोमल कोणत्या तरी गोष्टीवरून तिची माफी मागत होती, जी तिचा मसाज करत होती, आणि ती मुलगी माझ्या सुनबाईला धमकवत होती. मी हैराण झाले होते की ही मुलगी माझ्या सुनेला का धमकवत आहे. तिची ताकद कशी झाली एखाद्या कस्टमरसोबत असे बोलण्याची. तेव्हा ती मुलगी जे बोलली ते ऐकून माझ्यावर आश्चर्याचा डोंगर कोसळला. ती मुलगी माझ्या एकुलत्या एक सुनेला धमकी देत होती की ती आणि सचिन एकमेकांवर प्रेम करतात आणि कोमल त्यांच्यामध्ये आली आहे आणि आता कोमल त्यांच्यामधून जायला पाहिजे, म्हणजे सचिन आणि ती मुलगी नवीन जीवन सुरू करतील. लवकरात लवकर सचिनला घटस्फोट देऊन मोकळी हो, अशी ती मुलगी माझ्या सुनेला सांगत होती. पण गोष्ट इथे संपत नव्हती. ती मुलगी तर हे सुद्धा म्हणत होती की कोमलला ॲबॉर्शन करायला हवे. जर सचिन आणि कोमल एकत्र राहणार नसतील तर त्या मुलाला कोण सांभाळेल. ती मुलगी कोमलला धमकी देत होती की जर कोमलने हे कोणाला सांगितले तर तिला जिवंत मारले जाईल. अरे देवा देवा, इतक्या मोठमोठ्या धमक्या, त्यासुद्धा त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीचे मन खूपच कमजोर होते. ती व्यक्ती स्वतःचे दुःख आणि अडचणी फक्त स्वतःपुरतीच ठेवत होती. कदाचित म्हणूनच मागच्या महिन्यात जेव्हा डॉक्टरांजवळ चेकअप करण्यासाठी गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की तुमची सुनबाई कोणत्या तरी मोठ्या दबावाखाली आहे, तिला खुश ठेवत जा. आणि माझी सुनबाई कोमलसुद्धा त्या मुलीला घाबरून म्हणायची की तिला ॲबॉर्शन करायचे आहे. मला आता माहिती झाली होती की हा सगळा प्लॅन त्या पार्लरवाल्या मुलीचा आहे आणि माझा स्वतःचा मुलगा सचिन त्या मुलीसोबत मिसळलेला आहे. पण माझ्या मुलाला हे नव्हते माहिती की कोमलसारख्या मुलीला सोडल्यानंतर तो आयुष्यभर खूप पस्तावेल. ती मुलगी सचिनला म्हणायची की तुझ्या होणाऱ्या बाळाला मी सख्ख्या आईपेक्षा जास्त प्रेम देईन आणि सांभाळेल. आणि त्या उलट कोमलला ती म्हणाली होती की तू या बाळाला जन्म देऊ नको, नाहीतर मी तुला आणि तुझ्या बाळाला जिवंत मारून टाकेल. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा मी विचार करू लागले होते की आता नक्की करायचे काय. मी खूप दिवस सलग विचार केल्यानंतर एक दिवस संधी पाहून कोमलला मी माझ्या मैत्रिणीजवळ सोडले, जी NGO चालवत होती. तिथे बायकांच्यात कोमलचे मन रमले होते आणि ती तिथे सुरक्षितसुद्धा होती. नंतर मी घरी आल्यावर रडायला सुरुवात केली आणि सगळ्यांना सांगत सुटले की मी कोमलला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, पण अचानक चालता चालता हॉस्पिटलमध्ये कोमल पायऱ्यांवरून पडली. कोमल ICUमध्ये मरणाच्या दारात उभी आहे आणि डॉक्टर बाळाला वाचवू शकले नाही. आणि आता डॉक्टर म्हणत आहे की आम्ही कोमलला सुद्धा वाचवू शकणार नाही. माहिती नाही बिचारीला कोणते दुःख होते, जे दुःख माझ्या कोमलला आतूनच पोखरत होते. तिची एवढी काळजी घेतल्यानंतर सुद्धा ती स्वतःला याच्यातून वाचवू शकली नाही. बाळ तर बाळ गेले आणि स्वतः मरणाच्या दारात उभी आहे. माझा मुलगा तर हे ऐकून वेडा झाला होता. सारखा म्हणत होता की हे असं कसं होऊ शकतं, हे होणं शक्यच नाही. तो आपल्या होणाऱ्या बाळासाठी तडफडत होता. पण मी तर दुःखी झाले होते, कारण माझा मुलगा इतका स्वार्थी कसा होऊ शकतो. त्याला अजूनसुद्धा त्याच्या होणाऱ्या बाळाची काळजी होती, पण बायकोची नाही. कारण त्याने मला कोमलबद्दल एकही शब्द विचारला नाही आणि तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये पण गेला नाही. फक्त आपल्या बाळासाठीच तो तडफडत होता. 2 दिवस आमचे असेच रडता रडता दुःखात गेले. तिसऱ्या दिवशी ती पार्लरवाली मुलगी आमच्या घरी आली आणि माझ्या मुलाला सचिनला दिलासा देऊ लागली आणि सचिनचे बाळ गेले म्हणून चेहऱ्यावर दुःख दाखवू लागली. पण मला तर जाणवत होते की ती खुश आहे. जणू काही मनात म्हणत होती की चला, दोघेच्या दोघे आपल्या रस्त्यातून कट झाले. आणि हेच सगळे ती चुकून दिलासा देत देत सचिन समोर म्हणून गेली की बरं झालं बाळ गेलं आणि आईसुद्धा मरणाच्या दारात आहे, नाहीतर मी स्वतः त्या बाळाला मारणारच होते. आणि तसं पण आईनंतर त्या बाळाला कोणी सांभाळले असते. ती मुलगी ते म्हणतच होती की सचिन ताडकन उठला आणि त्या मुलीच्या कानाखाली दिली. आम्ही नवरा बायको हे सर्व गपचूप एका खोलीतून पाहत होतो. मी माझ्या नवऱ्याला पहिलीच सर्व हकीकत सांगितली होती. सचिनने त्या मुलीचा हात पकडला आणि घराच्या बाहेर हाकलवून दिले. आणि फक्त घराच्या बाहेरच नाही तर त्याने आपल्या जीवनातून सुद्धा बाहेर हाकलून दिले. मग मी बाहेर आले आणि सचिनला समजवले, पाहिलेस कशी मुलगी होती ती, आणि तू या मुलीसाठी इतक्या चांगल्या बायकोला तुझ्या जीवनातून काढणार होता. तू एकदा सुद्धा हा विचार केला नव्हता की ती तुझ्या मुलाची आई होणार आहे. आणि हा सुद्धा विचार केला नाही की यानंतर आमच्या दोघांचे काय होईल. तू इतका स्वार्थी आहेस की तू फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार केला. आता सगळं आयुष्य पस्ताव्यात घालव आणि मी सुद्धा तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. हे बोलता बोलता मी खूप रडायला लागले आणि मी माझ्या खोलीत जाऊन बसले. आणि तो बिचारा स्वतःचे दुःख विसरून कितीतरी दिवस
मला माफी मागत होता आणि मी शेवटी त्याला माफ केलेही. त्याला कोमलसाठी सुद्धा दुःख होत होते, पण मी त्याला शपथ दिली होती की तिला तू हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचे नाही. मी विचार केला होता की जेवढे दुःख तो सहन करेन त्यासाठी ते चांगलेच असेल, म्हणजे कोमलची इज्जत त्याच्या नजरेत आणखीन वाढेल. आता सचिन प्रत्येक क्षण उदास राहायचा. आता त्याला कोमलची सुद्धा आठवण येऊ लागली होती, पण माझी शपथ त्याला कोमलला भेटण्यासाठी अडवत होती. मी घरी सांगितले होते की कोमल आता ठीक होऊन तिच्या माहेरी गेली आहे. सचिनला मी रात्रीचे उठून आपल्या बायकोसाठी रडताना पाहिले होते. मी तर रोज कोमलला भेटायला जात होते आणि एक दिवस जेव्हा मी कोमलला भेटायला गेले तेव्हा मी तिथेच थांबले, कारण तिला कळा चालू झाल्या होत्या आणि काही तासातच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मी माझ्या नातवाला पाहून जसे काय परत जगायला लागले होते. मला माझ्या मुलाला आणखीन शिक्षा द्यायची नव्हती. त्याला पश्चाताप करताना मी पाहिले होते. नंतर मी सचिनला आणि माझ्या पतीला या ॲड्रेसवर बोलवले. बाप मुलगा पळतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले की कदाचित मला काहीतरी झाले आहे, कारण मी त्यांना रडत फोन केला होता. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सचिनने कोमलला पाहिले तेव्हा त्याला इतके आश्चर्य झाले होते की तो आम्हाला म्हणायला लागला की मला काय झाले आहे, मला समोर कोमल आणि बाळ का दिसत आहे. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला विश्वास दिला की ती तुझीच बायको कोमल आहे आणि तिने तुझ्या बाळाला जन्म दिला आहे. तुम्हाला मुलगा झाला आहे. हे ऐकून सचिन तिथेच आनंदाने उड्या मारत होता. मग तो शांत झाल्यानंतर मी त्याला सर्व काही सांगितले. तेव्हा त्याने शरमेने मान खाली घातली होती. मग मी सचिनकडून वचन घेतले की आता तो जीवनात कोणत्याच परस्त्रीवर वाईट नजर टाकणार नाही किंवा तिला पाहणार सुद्धा नाही आणि कोमलला सुद्धा घटस्फोट देणार नाही. सचिनला सुद्धा त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याने कोमलची आणि माझी माफी मागितली आणि आम्ही सुद्धा त्याला माफ केले होते. आज या घटनेला 5 वर्ष झाली होती आणि आम्ही सर्वजण आता या घरात खूप खुश आहोत. खरं तर मी माझ्या नातवंडांसोबत खूप खुश आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी माझ्या मुलाला खोटं बोलून जी शिक्षा दिली ती बरोबर होती की चूक ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.